जय श्रीराम। लक्ष्मी नरसिंह स्वामी महाराज की जय। आज एक घर एक झाड 256 गाळा रहिवासींच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेला होता। यासाठी या कार्यक्रमासाठी उपस्थित नगरसेवक अजयजी पोन्नम, नगरसेवक शेखजी इगे, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघांचे आमचे सेक्रेटरी दयानंदजी मामड्यालजी, प्रधान सचिव वासुदेवजी इप्पल्लीजी, त्याचबरोबर महिला अध्यक्ष कुमुद अंकाराम, आमचे बिटलाजी, त्याचबरोबर रामगोपालजी, रामगोपाल मॅकलजी आणि त्याबरोबर सर्व उपस्थित आमचे संतोषजी सोमाजी आणि सर्व उपस्थित पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे पदाधिकारी व 256 गाळ्यातले सर्व रहिवासी यांना मी प्रथमतः आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्याबद्दल आभार व्यक्त करतो। मला आताच आम्ही सुरुवात नरसिंह स्वामींच्या आशीर्वादाने केलेला आहे आणि आपल्या सोलापुरात एक घर एक झाड ही संकल्पना सुरू करण्यामागचाच हेतू आहे की आपल्याकडे पावसाचा अभाव आहे, आपल्याकडे उन्हाळा जास्ती असतो आणि त्यामुळे तापमानाचा त्रास होतो। तर आमच्याकडून आणि पद्मशाली पश्चिम महाराष्ट्र संघटनेतर्फे हा आपल्या सोलापूर प्रति कृतज्ञता व्यक्त करणं, त्यासाठी आपण झाडांची लागवड करतोय आणि त्याचबरोबर आता नवीन एक संकल्प आम्ही सुरू केले की जे जुनं झाडं आहेत त्या जुन्या झाडाच्या आसपास त्याला आम्ही श्वास म्हणजे हवा मिळावं आणि पाणी मिळावं यासाठी आळा करतोय। तर अशी सुरुवात आम्ही सोलापुरातनं केलेली आहे। आतापर्यंत 3500 पेक्षा जास्ती झाडांची लागवड सोलापुरात केलेली आहे। अजूनही 2500 झाडं आम्ही वाढवतोय त्याच्यामध्ये, तर कमीत कमी 6000 झाडांची वृक्षारोपण या वर्षी आम्ही करतोय। त्यासाठी सोलापुरातून आणि आपल्या पूर्व भागातून खूप चांगला प्रतिसाद याला मिळतो आहे। बरेचसे संस्था, स्थानिक रहिवासी, बरेचसे जे परिवार आहेत ते आपल्याला मदत करतायत, ते पुढे होऊन याची मागणी करतायत आणि बरेचशी आपली संघटनाही त्याच्यामध्ये आपली चांगल्यापैकी काम करते आहे। 256 गाळ्यातले जे प्रश्न आहेत नक्कीच आम्ही ते पुढे आपल्या संघटनेमार्फत ते पुढे घेऊन जाऊ। आपल्या भागातल्या लोकांचं, आपल्या समाजातल्या लोकांचं प्रश्न मांडण्यासाठीच ही संघटना आहे। ही फक्त कागदावरती न राहणारी संघटना असून लोकांसाठी काम करणारी संघटना म्हणून ओळखली जाणार आहे आणि नक्की आम्ही त्याचा प्रयत्न करू। एवढं बोलून, एवढी ग्वाही देऊन मी इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।